माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा महिलांना मेसेज. लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. लाडकी बहीण योजनेमधून अजून 40 ते 50 लाख महिला अपात्र होणार आणि यामध्ये तुमचा देखील नंबर लागू शकतो. हो मित्रांनो, तुम्ही एकदम बरोबर ऐकले. सरकार अजून 40 ते 50 लाख महिलांना अपात्र करण्याचा विचार करत आहे. नेमकं काय कारण आहे यामागे, तुम्ही देखील अपात्र होणार का, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही हे काम केलं नसेल तर तुम्ही अपात्र होणार, अन्यथा जर तुम्ही हे काम केलं असेल तर तुम्ही इथे पात्र होणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. ह्या व्हिडिओमध्ये मी जी काही तुमच्यासाठी माहिती सांगतो हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ देखील लाईक करायचे विसरू नका. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की जुलै 2024 मध्ये ही लाडक्या बहीण योजनेची सुरुवात झाली होती. जुलैमध्ये याचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता. यामागे दरमहा सरकार महिलांच्या खात्यामध्ये थेट 1500 रुपये जे आहे ते जमा करते. आणि तुम्हाला माहितीच आहे की 18 सप्टेंबर पासून जे आहे ते सरकारने 18 सप्टेंबर 2025 पासून सरकारने ई-केवायसीची जे आहे ती योजना आणली. सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी करायला लावली. ह्याच्यामध्ये आधी 31 डिसेंबरपर्यंत तारीख आधीच वाढवून दिली आहे. हे तुम्हाला इथपर्यंत तरी सर्वांना माहीतच आहे. आता पहा, लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी एकूण किती आहेत? 2,47,00,000 एवढे लाडक्या बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपयांचे लाभ येथे घेत आहेत. आता ह्याच्यामध्ये 1,60,00,000 महिलांनीच फक्त ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. म्हणजेच अजूनही जवळपास 40 ते 50 लाख महिला अशा आहेत की ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही आहे. हो मित्रांनो, तुम्हाला समजत असेल की हे अपात्र होणाऱ्या महिला कोण आहेत. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही अपात्र होणार आहात. कारण 31 डिसेंबरपर्यंत सरकार जे आहे ते तुमच्या ई-केवायसी करण्याची वाट पाहत आहे. 31 डिसेंबर नंतर सरकार जे आहे तुम्हाला तारीख वाढवून देणार नाही. जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी केली तरच तुम्हाला या योजनेचे पुढचे हप्ते भेटतील, अन्यथा तुम्हाला याचे पुढचे हप्ते भेटणार नाहीत. आणि जर तुम्ही ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत केले नाही तर तुम्ही या 40 लाख महिलांमध्ये तुमचा देखील हा नंबर असणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. ही माहिती एका सरकारी अधिकाऱ्यानेच एका मीडियासमोर सांगितले की अजूनही 40 ते 50 लाख महिलांनी ई-केवायसी करायची बाकी आहे. म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे. आणि आज तारीख मित्रांनो 24 डिसेंबर आहे आणि तुमच्याकडे फक्त 8 ते 9 दिवस बाकी आहेत. जर माझा हा व्हिडिओ जर हे 40 लाख महिला बघत असतील तर त्यांना मी विनंती करतो, तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्या. जर तुम्ही याचा लाभ नाही घेतला तर तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल. म्हणूनच मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, ई-केवायसी करून घ्या, ई-केवायसी करून घ्या. सरकार यापुढे तारीख वाढवणार नाही. आणि जर तुम्हाला ई-केवायसी करायची माहीत नसेल करते तर माझा व्हॉट्सअप नंबर मी खाली दिला आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती मला तुम्ही फक्त मेसेज करा, कॉल करू नका. मेसेज करा. मी तुम्हाला वाटते ई-केवायसी करून देईल, पण तुम्ही ई-केवायसी करून घ्या. आपण ई-केवायसी न करून खूप मोठी चूक करत आहे. जर तुम्ही समजा पात्र असून पण तरी देखील तुम्ही ई-केवायसी केली नसल्यामुळे तुम्ही इथे अपात्र व्हाल. त्यामुळे नंतर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होईल की मी जर ई-केवायसी केली असेल तुम्हाला 1500 रुपये मिळाले असते. म्हणूनच तुम्ही कोणत्याही प्रकारचा रिस्क घेऊ नका. ई-केवायसी करा. 31 डिसेंबर नंतर सरकार तारीख वाढवणार नाही. आणि 31 डिसेंबरपर्यंत जे ई-केवायसी करतील त्यांनाच पुढे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या हप्ते तुम्हाला हे मिळतील, हे लक्षात ठेवा. आणि नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातला संभाव्य तारीख देखील मी व्हिडिओ बनवला आहे. चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. ते तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा. आम्ही कमेंटमध्ये त्याची उत्तरं नक्की तुम्हाला देऊ. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.